नमस्कार. आज आपण पाहणार आहोत नवीन प्रकरण, ते आहे बोर्ड मास. बोर्ड मास म्हणजे ब्रॅकेट ऑफ डिव्हिजन, मल्टिप्लिकेशन, ॲडिशन अँड सबट्रॅक्शन. म्हणजेच काय, कंस. बी म्हणजे ब्रॅकेट म्हणजे कंस, ऑफ म्हणजे चे, डी म्हणजे डिव्हिजन म्हणजे भागाकार, त्यानंतर मल्टिप्लिकेशन म्हणजे गुणाकार, ॲडिशन म्हणजे बेरीज, सबट्रॅक्शन म्हणजे वजाबाकी. याच क्रमानुसार आपल्याला दिलेली समीकरणं सोडवायची असतात. पण बघा, समजा आपल्याकडे एक्झाम्पल आहे की -8 + 13 + 28 - 35 बरोबर किती. तर आपला नियम काय सांगतोय की जर समीकरणामध्ये अगोदर कंस असेल, चे असेल, भागाकार असेल, गुणाकार असेल, बेरीज असेल, वजाबाकी असेल, या क्रमाने सोडवा. तर या ठिकाणी काय गुणाकार, भागाकार किंवा कंस नाहीये. मग बघा, पहिल्यांदा आपण हे सोडवणार की -8 + 13 किती. तर 13 मधून 8 गेले, किती राहतात, 5. आता या दोघांमध्ये साईन कोणतं राहील, तर याच्यामध्ये ज्या संख्येला ती संख्या मोठी असते त्या मोठ्या संख्येला जे साईन आहे ते साईन यावं लागतं. तर या दोघांमध्ये 13 मोठा आहे, तर 13ला काय आहे, प्लस साईन आहे, त्यामुळे ठिकाणी काय राहील, +5 राहील. त्यानंतर हे +28 - 35. आता बघा, आता हे सोडवायचं. 28 आणि 5 किती झाले, 33. 33 - 35 किती, तर 35 मधून 33 गेले, किती राहिले, 2. आणि या दोघांपैकी संख्या कोणती मोठी आहे, तर या ठिकाणी 35 ही संख्या मोठी आहे आणि या मोठ्या संख्येला कोणतं साईन आहे, वजा साईन आहे. म्हणजे आपल्या या प्रश्नाचं उत्तर किती झालं, -2. आता हे पुढचं एक्झाम्पल आहे -132 + 201 - 67 + 178 + 225 बरोबर किती. हे तुम्ही सोडवायचे आणि मला कमेंटमध्ये सांगायचे. पुढचं एक्झाम्पल आहे बघा, 2 अधिक, या ठिकाणी कंस आलेला आहे मोठा, 2 वजा छोटा कंस आलेला आहे, 2 वजा परत छोटा कंस आलेला आहे, 2 वजा 4, तिन्ही पण कंस या ठिकाणी पूर्ण. तर हे कसं सोडवायचं, तर आपल्या नियमानुसार काय सोडवायचं असतं, आधी कंस सोडवायचा असतो. मग या ठिकाणी 3 कंस आहेत, तर 3 कंस आल्यानंतर जो सर्वात आतमध्ये आहे, तो कंस अगोदर आपल्याला सोडवायचा असतो. मग बघा काय होईल, 2 अधिक कंसामध्ये 2 वजा हे 2 वजा, आता ह्या ब्रॅकेटमध्ये 2 वजा 4, याचं उत्तर काय येईल, तर 4 मधून 2 गेले, किती राहिले, 2. पण या 4ला वजा साईन असल्यामुळं उत्तराला पण काय येईल, वजा साईन येईल. त्यानंतर 2 अधिक कंसामध्ये 2 वजा हे 2, आता हे वजा आणि हे ब्रॅकेटमधले वजा यांच्यामध्ये काय साईन असतो, गुणाकाराचा. वजा गुणिले वजा, याचं उत्तर काय येतं, अधिक येतं. म्हणजे काय झाले, +2. या ठिकाणी कंस पूर्ण, मोठा कंस पूर्ण. त्यानंतर 2 अधिक कंसामध्ये 2 वजा, आता या ब्रॅकेटचं उत्तर काय येणार आहे की 2 अधिक 2 बरोबर 4 आणि हा ब्रॅकेट पूर्ण. मग बघा, 2 अधिक कंसामध्ये काय राहील, तर 4 मधून 2 गेले, 2 राहिले आणि हे जे वजा साईन आहे ते या ठिकाणी येईल, कारण 4 ही संख्या मोठी आहे. त्यानंतर 2 या ठिकाणी बघा, याच्यामध्ये काय असतं, गुणाकारा साईन असतं. मग इथं अधिक आहे, इथं गुणाकार, इथं वजा. मग अधिक गुणिले वजा, याचं उत्तर काय असतं, वजा राहील आणि मग याचं उत्तर काय येईल, -2. मग 2 मधून 2 गेले, काय उत्तर आलं या ठिकाणी, 0. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर हे किती आलेलं आहे, 0. आता पुढचा प्रश्न आहे तो तुम्ही सोडवायचा आहे. -8 अधिक कंसामध्ये -6 अधिक कंसामध्ये 15 वजा कंसामध्ये 21 वजा 31, तिन्ही पण कंस पूर्ण. याचं उत्तर सोडवायचं मला कमेंटमध्ये सांगायचं. पुढचं एक्झाम्पल आहे 35 × 8 / 7 अधिक 135 × 7 / 17 वजा 63 × 7 / 9. तर या ठिकाणी आता गुणाकार आलेला आहे, भागाकार आलेला आहे, बेरीज आलेली आहे, वजाबाकी आलेली आहे. ते कसे सोडवायचे, तर या ठिकाणी 35 आहेत, 35 × 8 हे /7 आपण या ठिकाणी लिहू शकतो. त्यानंतर अधिक 153 × 7 / 17 वजा 63 × 7 / 9. आता या ठिकाणी गुणाकार आहे, या ठिकाणी गुणाकार आहे, या ठिकाणी पण गुणाकार आहे, भागाकार या ठिकाणी संपला, कारण आपण त्याला भागिले खाली गेल्यामुळं तो ते चिन्ह निघून गेलेलं आहे. आता या ठिकाणी 7 × 1 = 7, 7 × 5 = 35, 17 × 1 = 17, 17 × 9 = 153 आणि 9 × 1 = 9, 9 × 7 = 63. काय राहिले बघा, या ठिकाणी राहिलेत 5 × 8 अधिक 9 × 7 वजा 7 × 7, 8 × 5 = 40 अधिक 9 × 7 = 63 वजा 7 × 7, हे किती होतात, 49 अधिक 63 वजा 49. आता 40 अधिक 63 हे किती होतात, 103 वजा 49. आता 103 मधून 49 गेले, ही जर वजाबाकी आपण केली तर याचं उत्तर किती येतं, 54. बघा, समजले का. त्यानंतर पुढचं एक्झाम्पल आहे 95 × 18 / 19 अधिक 115 × 13 / 23 वजा 91 × 7 / 13. याचं उत्तर तुम्ही सोडवायचंय आणि मला कमेंटमध्ये सांगायचं.